क्रीम शूज, व्हाईट पॅन्ट, ब्लॅक टी शर्ट आणि वरतून हे जॅकेट. आपण जाणार आहे ना त्र्यंबकेश्वरच्या पुढे संगीत व्हॅली म्हणून. आता आम्ही पोहोचलेले त्र्यंबकेश्वरला. एक नंबर वडापाव. मी कधी त्र्यंबकला आलो तर इथेच खातो, दुसरीकडे खात नाही. वडापावचं असं असतं ना गाईस, कुठेही जा टेस्ट एकदम वेगवेगळीच भेटेल. वडापाव. तर आता आले आम्ही करेक्ट शेतामध्ये, ते आम्ही चुकीच्या शेतात चालले होते. सगळं आंब्याचं आहे, पूर्ण आंब्याचं आहे. हे काय झाडं मोठे झाल्यानंतर आंबे तोडायला मजा येईल. नाही एवढेच असतं ते झाड. हे एवढेच असतं आंबे येत आहेत ना. आणि मग यालाच आंबे लागतात. फायनली आम्ही पोहोचले संगीत व्हॅलीला. आणि ना इथे येताना एक मस्त तलाव लागला. काय सही जागा आहे भाई ही. पाणी किती भारी वाटतंय, असं ग्रीन ग्रीन पाणी आहे. मग किती वर्ष लागले होते पटवायला काकूंना? मला फक्त 1 महिना. 1 महिना घेतला? अरे माझ्या मागे फिरत होती 1 महिन्यात. मी नाही फिरत होतो. 1 मिनिट. मला एक सांग, आय लव्ह यू कोण बोललो बा पहिले? कोणीच नाही. मी तर नाही, मी मान्य करणार. हे मी शपथ. मान्य कर, शपथ मी मान्य नाही करणार. मला मी की I love बोललेच you. नाही. आधी मला मी की I बोलले. love you बोल. घ्या शपथ. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होपचं तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस, आज आहे संडे. सकाळचे वाजले आता 9:30. बाय द वे, आज मला जायचं आहे एका छान ठिकाणी. एक रिलेटिव्ह आहे आमचे, तर त्यांच्याकडे मी गेलो होतो परवा. तेरवा गेलो होतो ॲक्च्युली. तर ते बोलले की तू संडेला आहे म्हणे, आपण तर संडेला एका छान ठिकाणी जाऊ. सो आज आम्ही तिथेच चाललेले, त्र्यंबकच्या पुढे येते. आणि आता निघतोय मी तर एकटाच आलेला आहे. पार्कला तर यायला आवडत नाही बाई कुठे. मी तर त्याला बोलला, काल म्हटलं चलशील का पार्क, तर तो बोलला की नाही म्हणे, मला नाही आवडत. अजूनपर्यंत इथं झोपलेला आहे. याला उठवलं तरी उठत नाही आहे. हा काय बोलला होता म्हणे, आर्यन मला 8ला उठवशील, मला आहे ना अभ्यास करायचा आहे. हा काल रात्रीचा सेटअप यायचा आणि असाच आहे, असं आहे. अजूनपर्यंत उठलेला नाही आहे. काल किती भारी म्हणतो मला म्हणे, सकाळी लवकर उठायचं आहे, लवकर उठणंच होत नाही म्हणे माझ्याकडनं. उठला तर हे त्याचे हाल बघा. चल मी जातोय मग. देखो ना देखो ना देखो ना गाइस, देखो ना. आज का मेरा ये आउटफिट है. क्रीम शूज, व्हाईट पॅन्ट, ब्लॅक टी शर्ट आणि वरतून हे जॅकेट. हे जॅकेट तर गरम लागल्यावर काढून घेईल मी. सो आता मी निघतो. ती आहे आमची गाडी. या गाडीवर आता जाईल मी. गाईस, इथे ना एक छान गर्दी दिसली मला नाश्त्यासाठी. म्हटलं यार भूक तर लागलेली, नाश्ता करूनच जाऊ. जिथे एवढी गर्दी असेल तिथे काही ना काही चांगलं भेटेलच. आणि नाही ते एक सोबत खूप काही आयटम भेटतात ना, म्हटलं बाई खाऊनच जाऊ इथून. वाडा आहे, उपमा पण आहे, मटकी पण आहे, पोहे पण आहे, इडली वडा पण आहे, खूप काही आहे भाई. वडा सांबारचे किती आहे? 30 रुपये का? तर गाईस, एक कुपन घेतलेलं आहे, वरतून 10 रुपये रिटर्न. मी ओनियन डोसा घेतला. काय सही आहे. लोकेशन पण भारी आहे, बसायला मागे. 2 मिनिटं थांबा, गरम होते. हो चालेल, करा गरम. गॅस डोसा भेटलेला आहे, इथून सांबार, चटणी द्या काका फक्त. अच्छा, आणि थोडासा सांबार पण टाकून द्या मग. हां, ती चटणी टाका, ती चटणी टाका. तर गाईस, मी आता आलेलो आहे माझ्या काकांच्या घरी. आणि ना ॲक्च्युली त्यांच्या घरी होतो केव्हांचा. नाश्ता वगैरे करून मी सरळ इथे आलो होतो. यांच्या घरी पण नाश्ता केला आणि आता निघताय आम्ही. हे दादा पण आहे, हे पण येतं आमच्यासोबत. जुगल नाव आहे यांचं. जुगल नाव आहे की तुम्हाला प्रेमाने म्हणता? जुगल नाव आहे. जुगल नाव आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, काकू पण आहे ना जळगावचे. ॲक्च्युली आमची ओळख कशी झाली होती माहिती का? आम्ही आहे ना 2 वर्ष आधी नाशिकला आहे, तर ते मी मम्मी तर ट्रेनमध्ये तेव्हा आम्हाला भेटले होते. ॲक्च्युली आमची सीट पण नाही होती आणि यांची सीटही नाही होती. सो आम्ही एकाच कोचमध्ये आणि एकाच बर्थवर बसलेले होते एसीच्या. सो तेव्हा आमची ओळख झाली. मग मी खूप वेळेस आला होता, तेव्हा मी बोलला की मी आता नाशिकला आलो आहे, पण हे तेव्हा इथे नाही होते. बट आता सडनली आमचं भेटणं झालं. काका थांबा, से हाय टू माय गाईस. हाय. हे काका आहे आणि यांच्यासोबत आता आम्ही चाललेले. काकू पण येते, भेटवतो काकूंना पण. आपली भेट कशी झालेली? एकदम मस्त, खूप छान. आधी ट्रेनमध्ये. आधी आपली सगळ्यात आधी भेट जी झाली ती ट्रेन मध्ये झाली होती. आपण जाणार आहे ना त्र्यंबकेश्वरच्या पुढे संगीत व्हॅली म्हणून हॉटेल आहे, तिथे जाणार आहे आपण. खूप छान लोकेशन. खूप छान लोकेशन यांनी सांगितलं. म्हटलं काका चला, मी आहे फ्री. कोणते आजी?
आजी आल्या म्हणे. बघा काकू तुम्हाला आजी म्हणताय हे, आणि हा काकू आहे. हाय करा हाय. आज आम्ही सगळे जाणार आहे फिरायला. चलो फिरणे को. पाय अडकलाय बघ माझ्या. नाही एकदम जोरात खेचला गेला ना तो. हो नाही उंदर गेले होते कारण गाडीत सगळ्यांच्या. हा का? एक मिनिट हा. हे थांबा, फेकून थांबा. देऊ आपण. मला बरं तो पायाला हे नाही झाला. नाही माझ्या दोन हे मुलं ऐकत लागला का रे. नाही नाही फक्त हे पडले रॅश. हेच आता संक्रांत आहे ना, तर संक्रांतीचं हेच चालणार आहे. मांजा मांजा मांजा. हे बघ हे बघ. तर गाईस आता आम्ही पोहोचलेले त्र्यंबकेश्वरला. आम्ही मंदिरात तर नाही जाते आता कारण की खूप गर्दी आहे इथे. हे बघा कार्स एवढा लागलेला आहे ना, गर्दी खूप आहे. आज संडेची खूप गर्दी असेल का म्हणे की ते ना सर्वात चांगला वडापाव भेटतो. खूप छान, खूप छान. एक नंबर वडापाव. मी कधी त्र्यंबकला आलो तर इथेच खातो, दुसरीकडे खात नाही. बरं आज मी पण ट्राय करतो. वडापावचं असं असतं ना गाईस, कुठेही जा टेस्ट एकदम वेगवेगळीच भेटेल. एकदम सारखी टेस्ट कुठेच भेटणार नाही. वडापाव गाईस आता वडापाव एन्जॉय करू. भाई एकदम भारी. एकदम फोटोमध्ये कसा असतो तसाच बाहेर वडा निघालेला, चटणी पाव आणि मिरची. परत एक तर थांबलेले गाईस मध्ये वडापाव आल्यानंतर त्र्यंबकच्याच पुढे काकांच्या मित्रांचं शेत होतं इथे. तर ते काका बोलले आम्ही आलेले आणि बघा ना गाईस भारी, काय भारी एरिया आहे हा. हे बघा ना डोंगर किती मस्त दिसत आहे. नाशिकमध्ये येऊन आहे ना गाईस हा व्ह्यू आहे ना एकदम मस्त वाटतं भाई बघायला. मस्त असं डोंगर आणि खाली शेत वगैरे असतं. हे आलेलं आहे आता या शेतामध्ये. आणि बघा ना भाई काय मस्त शेत आहे इथे. एकदम छान हवा पण सुरू आहे, थंडी थंडी हवा सुरू आहे. वा चुकीच्या शेतात आले का आपण. तर आता आले आम्ही करेक्ट शेतामध्ये. ते आम्ही चुकीच्या शेतात चालले गेलो ते. भाई हे पण काय भारी शेत आहे काहीच. शेताची गोष्टच काही वेगळी असते. पार्टी वगैरे करायला फॅमिली सोबत किती मस्त मजा येईल. सही ना भाई, एक नंबर. सगळं आंब्याचं आहे, पूर्ण आंब्याचं आहे. हे काय भारी वाटेल ना काही जेव्हा हे झाडं एकदम मोठे होतील यांनी आणि याला मस्त आंबे येतील तर किती भारी वाटेल. काय झाडं मोठे झाल्यानंतर आंबे तोडायला मजा येईल. नाही एवढेच असतं ते झाड. हे एवढेच असतात आंबे येत आहेत ना. आणि हा, मग यालाच आंबे लागतात पूर्ण. बापरे, कट केले याला. हा. मला वाटलं का मोठे होतील हे झाड अजून. वाढायला लागले की कट करायला लागतात. मग त्याला हे बघ आता याला इथे आंबे लागतील हे बघ. अच्छा हा. हा. फायनली आम्ही पोहोचले संगीत व्हॅलीला. आणि ना इथे येताना एक मस्त तलाव लागला टायगर व्हॅलीकडे. आता आम्ही आहे संगीत व्हॅलीला आणि इथे पण आहे ना एक छोटासा मस्त तलाव आहे. बट एका साईडचा सुकलेला आहे, एका साईडचा छान पाणी आहे. इथून व्ह्यू खूप छान येतो. इथे त्यांनी यासाठी आणलेलं आहे कारण की ना ते म्हणे इथली टेस्ट खूप छान आहे. म्हणे खायची फूडची टेस्ट खूप छान आहे. अँड बघा माझ्या या साईडला वॉटर आहे. वॉटर ओ वाव वाव वाव. काही काय सुंदर जागा आहे गाईस. पाणी तर कमी वाटतंय बट लाईक काय सही जागा आहे भाई ही. पाणी किती भारी वाटतंय, असं ग्रीन ग्रीन पाणी आहे. व्ह्यू. तर गाईस आता इथे आम्ही आलेले. तर सर्वात आधी ना इथे आम्ही रील बनवत आहे काका काकू. आणि आम्ही एक रील पण बनवली होती ॲक्च्युली तेरवा मी जेव्हा गेला होता ना यांच्यासोबत तेव्हा बनवली होती. आता परत आम्ही इथे एक रील बनवत आहे. सो ते काका काकू आणि ते दादा बसलेले आणि मी तिथे बसणार आहे. 7 पर्यंत या दुकानात. 7:30 पर्यंत दुकानात या. हा ठीक आहे चालेल. जाऊ दे त्याला फोन दे. आहे ये दुकानात बिन आहे बता आता. क्या है हो, घर ठीक आहे, पे, चालेल मॅडम. इनके बायको को इनने बताया नहीं है. बोल. आणि हे काका बोल. यांच्या सोबतच असतं शॉपमध्ये. पोत घेऊन ये कमलेशकडनं पटकन. लॉंग आणजो बरं का शुगर. क्लासला जा लवकर. ऍक्टिंग लॉंग पोत आण करताय बरं का शुगर. ऍक्टिंग. नाही तर घरी हा. येतो मी 10 मिनिटात घरी आलो. थांब मी. हा, जा लवकर घरी. हा.
फोन केला माझा कॅमेरा ऑन असतो कॅमेऱ्यात बघते मी कस्टमर आहे थांब कस्टमर आहे मी पाहते कॅमेऱ्यात फोन चालू आहे. कस्टमर नाही आहे हा? आणि यांचं काय चालतं कस्टमर आहे फोन ठेव जरा आवडतं की नाही तुला काका तसं तुमची भेट कस काय झाली होती तुमच्या दोघांची म्हणजे तुम्ही अरे बापरे आमची भेट लव्ह मॅरेज आहे ना तुमचं Yes, yes, आमचं love marriage. कस काय भेटले होते तुम्ही झाले टोटल 16 इयर्स 16 वर्ष बरं तुम्ही 16 वर्ष सोबत काढले मुलगी पण आहे मला 16 वर्ष सोबत काढले कसे काढले मला माहिती काकू चांगले काढले हे काय चांगले पण तुम्ही कुठे भेटले होते आधी सगळ्यात आधी ऍक्च्युली तसं पाहिलं तर आम्ही एकाच गल्लीतले हा आणि आमच्या घरामध्ये खालची जी एक रूम आहे तिथे एक भाडेकरू राहत होते त्या भाडेकरूंच्या ते एका शाळेमध्ये शिक्षक होते त्यांची ही स्टुडंट अच्छा मी त्यांच्याकडे आली होती मेथीची भाजी निवडत तिथं आमची मग ओळख झाली हा मग किती वर्ष लागले होते पटवायला काकूंना मला फक्त 1 महिना एक महिना घेतला अरे ही माझ्या मागे फिरत होती 1 महिन्यात मी नाही फिरत होतो मी फिरत होती खरंच खरं होतंय रिअल तुला खरं वाटतं का आता मी थोडी एक बघितलं एक मिनिट मला एक सांग आय लव्ह यू कोण बोललो बा पहिले कोणीच नाही मी तर नाही मी मान्य करणार घे मी शपथ. मान्य कर शपथ मी मान्य नाही करणार मला मी घे, I बोललेच love you. नाही. आधी मला मी घे, I बोलले. love you बोल. घे शपथ तुम्ही शपथ शपथ. घे. अरे तुझी किती शपथ. खोटं. किती खोटं. तुझी शपथ तू मला बोलले Correct. मी नाही बोललो मला आय लव्ह यू आधी बोलली कर, हा. कर. पण नंतर मी बोललो बघून घ्या जर स्टॅच्यू होतं ते नाही नाही एक मिनिट गिफ्ट खरं जरी ते. दिलं गिफ्ट जरी दिलं त्याच्यावर काय लिहिलेलं होतं त्याच्यावर लिहिलं होतं आय लव्ह हा. याच्यावर काय लिहिलंय मग मी हिला वाचायला लावलं हिने वाचलं आय लव्ह यू म्हटलं सेम टू यू जोक मारतो स्वतः पानचा. कशाला 65 जे करायचे बोललो मी अरे सोनार गाईस आमची रील बनवून आता झालेली आहे मस्त 2 रील बनवल्या आम्ही आणि ना आता मस्त जेवण करतोय आम्ही ना येताना पनीर घेतलं होतं इथे दादा बोलले होते की ना चिकन खूप काका बोलले होते की चिकन खूप मस्त बनवून देता म्हणे ते आणि आपण घेऊन जायचं तर ते आपल्याला बनवून देता म्हटलं दादा नको चिकन नको म्हटलं तर पनीर घेऊन आलेले हे बघा पनीरची भाजी आहे पोळी आहे दादा पण इथे आणि मस्त आणि हे काळा मसाला आहे काळा हा मसाला. काळ्या मसाल्यामधली आम्ही आता हे खातोय पनीरची भाजी ऍक्च्युली आम्ही असं सहज आलो होतो पावसाळ्यात हम्म? त्यावेळेस आम्हाला हे दिसलं संगीत व्हॅली म्हणून हॉटेल खूप छान आहे इथली टेस्ट आम्ही त्यावेळेस इथं फर्स्ट टाइम आलो होतो हम्म. तर आता त्या जवळजवळ 2 वर्षापासून आम्ही कंटिन्यू येतो इथे सॅटर्डे संडे मनात आला तेव्हा येत असतो मी पावसाळ्यात पण येईल आपण पावसाळ्यात परत तर इथलं अप्रतिम इथलं जे क्लायमेट असतं ना अप्रतिम असतं खूप छान असतं खूपच सुंदर असतं. गाईस तर पावसाळ्यात पण परत येऊ इथे आणि तेव्हा काही वेगळं टेस्ट करू पनीर आणलं तेव्हा Non-veg. नाही ठीक आहे. खेकडा खेकडा म्हणे खेकडा इकडून किंवा आपण खेकडा नदीत- इथूनच पकडतात ते नदीतनं हो. पकडून आणि इकडेच Yes. हेलो गाइस देखो ना देखो ना गाइस देखो ना क्या है गाइस ये ते मीम एवढा व्हायरल झालाय ना तर लाईक असतं ना की ते आपल्याला तोंडात बसून जातं देखो ना गाइस देखो ना क्या है ये है मस्त एक व्ह्यू देखो ना एवढी मोठी मुलगी आहे काका तुम्हाला नाही तुम्ही इकडून या काकू उजड येत नाही अंधार येतं आता बोला भांग पाडू दे. काकांचं काही पण असं रील मध्ये पण भांग पाडू दे मला भांग पाडू दे मला टॉयलेटला जायचंय भांग पाडू दे मला झोपायचंय भांग पाडू दे मग रे मला. भाऊ मग सिद्धीच्या मीटिंगला जातो आम्ही स्कूलला गाडी लावली थांब जा तू मी भांग पाडू स्कूलमध्ये कोण बघतंय यांना टीचर्स यांनी शेक सारखं ह्यामुळे केलेलं आहे कारण की पावसाळ्यामध्ये ना खूप छान असतं इथे तर लाईक पाऊस नको लागायला आणि समोर व्ह्यू पण भेटायला तर त्यामुळे ना यांनी असे शेक्स केलेले मस्त आणि तिथे राहण्यासाठी जागा पण आहे जाता भाई येतं बनतच काका शोप पण छान वाटलं इथे बाय बाय गाईस बाय 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 गाईस सध्या आहे ना नाशिकमध्ये खूप पालख्या चाललेल्या आहेत आता बघा माझ्या मागे दिसेल कोणत्या महाराजांची पालखी होती निवृत्तीनाथ महाराज ओके गाईस आम्ही आता फायनली पोहोचलेले आहे जिथून सकाळी आम्ही निघाले होते तिथे आणि इथपर्यंत गाडी मीच चालवली काका कसा एक्सपिरियन्स होता माझ्या ड्रायव्हिंगचा सुंदर छान गाडी चालवली खरंच ना खरंच मस्त गाडी चालवली मला आवडलं तो ड्रायव्हिंग थँक्यू हो बस डन काटे काका कसे जाणार आम्ही बाहेर
शीश गाईस. बंद केलंय त्याने. तर फायनली आम्ही पोहोचलेले ते सोसायटीला आणि बघा समोर किती मस्त सनसेट झालेला, नारळाची झाडं, सनसेट. आणि माझ्या हातात आहे थोडाफार माझं सामान, जॅकेट. ओ भाई पडायला नको, इथे एक पाणी आहे खाली. नाही 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 पडणार. गुड. तर गाईस बॅक टू पवेलियन. पवेलियन बघा माझं इथे पवेलियन आहे. आणि भाई आजचा दिवस खूप छान गेला. रात्र झालेली, येता येता त्यांच्याकडे थांबलो होतो, मस्त गप्पा वगैरे मारल्या आम्ही. आणि परत आता मी आलेलो आहे माझ्या पवेलियनला. सो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव्ह यू ऑल.